लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्या सोबत आर्वी येथील एक आजी आहे, जिने प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आजी जय गुरु, जय लहानूजी बाबा। तो नाव सांग। रामचारी नाव आहे। आडनाव आडनाव चव्हाण। चव्हाण। तर तुला लहानूजी बाबाला पाहिलं आहे, तर वयाच्या कोणत्या वर्षी पाहिलं असेल तरी जवळपास एवढं बरं, तुला लहानूजी बाबाच्या दर्शनाची आवड कशी लागली हे सांग। आम्ही दर्शनासाठी आली घेऊन छोट्याच्या पोर चालता होणार तर तो 5 वर्ष 4-5 वर्षाचा बरं त्याला घेऊन आली। का रे म्हणे तू तू त्यापाशी आहे म्हणे लहानू माझ्याजवळ काय म्हणे असं म्हणे। दोघी बाया आलो, दुसऱ्या बाईला म्हणे तू तर फुलाचा बगीचा लाव म्हणे, म्हणजे तो पैसाच पैसा। आम्ही दोघींना दुसरी कोण होय मग आली ती असं ती मेली, वारली आता। फुलाचा बगीचा लावला होता का तिने? वारली, गोंडीन बाई होती। आम्ही धामतील आलो, दोघी जणी दर्शन केलं। ते किती वर्षानं वारली मग तसं म्हणल्यावर? ते मी लक्ष नाही। म्हणजे धामंत्रीला आल्या होत्या का तुम्ही? धामंत्रीला आल्या होत्या का? आम्ही दर्शन घ्यासाठी चाललो होतो दोघी जणी। बरोबर। इकडे धामतिरीला गेले, महाराजचे दर्शन घेतले। इथं महाराज दर्शन करून आर्वीला गेलो। मग तेव्हा पायी चालत होत, चालणं होतं ना, पायीच येऊन पायीच जाणं। बरोबर। लहान होत बाई, आंब्याच्या झाडाखाली गेला, अशी वाळटू आली जोराची। एवढाचा पोरगा, काही नाही झालं जास्त। असं काय? आंब्याच्या झाडाखाली? कोणत्या आंब्याच्या झाडाखाली गेला होता? तेव्हा 4-5 आंबे तो होते। अमराई। तो पोरं गेले, काही माही पोरगा गेला। मी इतकी घाबरली, लहान पोर अशी वाटून त्याला घेरून घेतलं बिलकुल। तो इतका म्हणजे इतका गेला दिसून नाही पडत, त्याचं डोकंही नाही दुखलं। मी म्हटलं बाबाजीची कृपा की पोराचं इतकूच डोकंही नाही दुखा, काही नाही झालं का। आता तुझं वय काय असेल जवळपास? तो वय काय असेल आता? तुझं वय काय आहे आता? किती वर्षाची आहे तू? आता तो खूप त्याला नातू पण तू आहे, नातू पण तू आहे, लग्न झाले। 80च्या वर आहे ती, 80 वर्षाच्या वर आहे तू। तो वय म्हणतो 80 वर्षाच्या वर आहे। मी ना मी 86 वर्षाची आहे। 86 वर्षाची आहे तू? तुला तर चांगलंच पाहिलं मग बाबाजीले। बाबाजीला चांगलंच पाहिलं म्हणतो। हो, खूप चांगलं पाहिलं। किती वेळ मधात केव्हाही आली 2-4 पोरं घेऊन। महाराज तिकडे नदीवर कुठे गेले म्हणे, वापस जाओ। आभाळ उठला जोरानं, अरे बापा आभाळ उठला, महाराज नाही भेटले। किती डाव येऊन 1-2दा वापसही जा लागे। पायीच येणं पायीच जाणं, देवा जोर खूप होता बापा। ना पायी येणं पायी। म्हणजे भरपूरच वेळा दर्शन घेतलं तू? दरवर्षीच घेतलं समजा दर्शन बाबाजीचं? हो, आणि आता वयाच्या मागणारा पोऱ्यापेक्षा मी पायी चाल पैदल येतं का? पैदल आताही पैदल नाही, आता इतक्या दूर नाही चालणं होत, पण दवाखाना वगैरे पायी जाणं, कुठे मंदिरात दर्शना ते म्हणते देवाचीच कृपा आहे, संताईची कृपा आहे, जो मी चालून राहिली। एवढं मला काही औषधही नाही, काही परमेश्वर बरोबर। बस आता शेवटली वेळ तो बरा करो म्हणजे झालं। बाबाजीचं लक्ष आहे तू यावर? बाबाजीचं लक्ष आहे म्हटलं तू यावर? बरं आहे, लक्ष पाहिजे। आणि त्याच्याच आशीर्वादानं माझं सुंदर काम झालं पाहिजे। चांगली येले वाक्य काही नाही झाले पाहिजे, झोपाचं काम नाही पडलं पाहिजे। तर आजी तुनं जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुझा आभारी आहोत। जय गुरु, जय लहानूजी बाबा। श्री समर्थ लहानूजी महाराज की जय।